एक या स्पर्धेला चांगलं कव्हरअप करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. पहिलाच बॉल खलबट टप्प्याची लाईन सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, इथून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन 30 सर्कल मध्ये राहिला गेलाय. एकच या ठिकाणी डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल. अमृत गहला आहे गोलंदाजी मार्क वरती, तर योगेश लाडे कमारेचं ब्रँड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा अमृत. यावेळेस लिडिंग एज जरूर पाहायला मिळाले, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथून डेंजर एंड कडे आले, इथून डायमंड डक वरती विजय हा फलंदाज. बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा फ्रेंड चषक 2026 केलबे रोड चषकामध्ये तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा, प्रेक्षक वर्गांचा आणि लाईव्ह स्वरूपात जे जोडले गेलेत श्रोत्यांच्या आमच्या हृदयाच्या अंतकरणापासून लक्ष शुभेच्छा असतील. आमचे आजच्या दिवसामध्ये लाभले गेलेले टेक्निशियन आमचे या ठिकाणी राहुलजी पठारी सर, ब्रँड ऑफ बंदाडे यांचं देखील सप्त सोमनाने सरचे हार्दिक स्वागत. आणि आमचे गुणलेखक या ठिकाणी तेजसजी पाचलकर. आणि जेव्हा सक्षम गुणलेखक कसा असावा, जेव्हा सक्षम गुणलेखक चांगला असतो तेव्हा चांगली अपडेट दिली तर नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या पर्यंत एक चांगलं समालोचन त्या ठिकाणी पोहोचलं जातं. नवीन फलंदाज विकास धानवा आलाय. वन डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकाचा अमृत कहला गोलंदाज. यावेळेस पहिलाच बॉल थोडासा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच विकास धानबेने स्वतःचं खातं ओपन केलंय जरूर. एक या धाबेने, इथून एक धाबेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. एक या आकड्यावरती खातं ओपन झालंय कमारी संघाचं. प्रथम फलंदाजी करत असताना एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला आणि चांगली सुरुवात म्हणता येईल अमृत गहला या गोलंदाजाने. त्याच्या जोरावरती चांगली गोलंदाजी हाताळले. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, प्लेट अँड मिस, डॉट बॉल आलाय. अमृत गहला काही चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी करतोय. एका बाजूला आपण पाहिलं आगवन सेसूपाडा संघ आहे, विपक्षामध्ये कमारी संघ आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 आहे. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानामध्ये. यावेळेस मोठा प्रहार, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार, षटकार. धन्यवाद. षटकार आलाय. अमृत गहलावरती हल्ला बोल केला गेलाय. यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, इंडो द गॅप मध्ये काय जबरदस्त थर्ड मॅन रिजनला कार्पेटला रोल करत धन 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 आलाय. आणखी एक चेंडू सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद. थँक्यू. एक षटकाचा खेळ होतोय समाप्त. एका षटकाच्या समाप्ती करीत धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी. 11 रन, 1 11 धाबा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना कमारी संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. नोमॅन गोलंदाज जितू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक असेल. जितू या गोलंदाजाला प्रमोट केलं गेलाय. काही जबरदस्त या ठिकाणी पहिलं षटक हाताळला अमृत गहला, त्याच्यावरती हल्ला बोल केला योगेश लाडेच्या बॅट मधून. एक षटकार आणि एक चौकार आलाय आणि महत्वाचा असेल कारण की चांगला स्टार्टअप, चांगला सुरुवात नेहमी अर्धा यशाची पायरी असते.
या डावाला चांगला सावरण्याचं कार्य दोन फलंदाज करतायत. एका बाजूला विकास दानवा तर एका बाजूला योगेश लाडे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू उडवलाय त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षण नाही आहे. इंटू द गॅप मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दोन आकड्याने धावफलक स्पर्श करेल. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती लागला गेला. काही जबरदस्त सुरुवात. जेव्हा जेव्हा आपण म्हणतात ना लक हा शब्द 2 अक्षराने बनलाय तर भाग्य हा शब्द 2.5 अक्षराने बनलाय आणि नसीब हा शब्द 3 अक्षराने बनलाय आणि तसेच किस्मत हा शब्द आपण पाहिला तर यस वाईट बॉल आलाय. किस्मत हा शब्द मात्र 3.5 अक्षराने बनलाय आणि मेहनत हा शब्द आपण पाहिला तर 4 अक्षराने बनलाय आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मेहनत हा शब्द आला तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नाव सहजासहज मिळत नसते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत ही देखील घ्यावी लागते. गोलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी जितू यावेळी सकृत लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफट शॉट लेगला कार्पेटला रोल करत चेंडू दन दन आलाय त्या ठिकाणी. आणखी एक येईल विकास जानवाचा ब्रँडेड चौकार. 4. इथून काही जबरदस्त चौकार आला विकास धानवाच्या बॅट मधून. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी जित्तूवरती हल्ला बोल केलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा यावेळी सोडवलाय फेवरेट शॉट मध्ये चेंडूला लांब लांब फेकून दिलाय. आलाय व्हॅकेंट एरियाला क्लिअर करणारा सीमा रेखा पार षटकार. 6. धन्यवाद. काही जबरदस्त या ठिकाणी षटकार आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ सहयोगरित्या समाप्त झालाय. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. जित्तूवरती हल्ला बॉल. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. लिडिंग एज राहिली गेली तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. अचूकरित्या फेकीपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत कमारी संघ मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे आणि सातत्याने चांगली खेळी साकारत असताना दोन्ही फलंदाज. कारण की क्रिकेटमध्ये म्हणतात ना तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी. कारण की क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे. म्हणूनच संघटन कौशल्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलंय. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात म्हणता येईल. योगेश लाडे अजूनही मैदानामध्ये तैनात आहेत. सलामीचा फलंदाज म्हणून आला होता. आतापर्यंत चांगली खेळी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. एका बाजूला विकास दानवा ह्याच्या देखील बॅटमधून षटकार आणि चौकार पाहायला मिळालाय. यावेळेस काही जबरदस्त उडवलाय सरोल त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखी एक आलाय योगेश लडे नावाचा दर्जेदार षटकार. काही जबरदस्त त्या ठिकाणी षटकार योगेश लाडीच्या बॅट मधून. जितूवरती हल्ला बोल केला जातोय. इथून आतापर्यंत आपण पहिला 4 चेंडूचा खेळ समस्व 5. इथून मात्र तितकं चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळेल 38 सर्कल मध्ये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळलाय. इथून आपण पाहिला तर 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 31 रन ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय सुमधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
अमृत घायला आलाय दुसरा स्पेल आणि संघासाठी तिसरं षटक असेल. गोलंदाज इथून मात्र जितू थोडंसं महागडं षटक हाताळलं. 20 धावा खर्च केल्या गेल्या. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या अमृत घायला या गोलंदाजाने. इथून 2 सेट बॅटल चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना यावेळेस यू मिस डेफिनेटली हिट. फलंदाज बाद क्लीन बॉलच्या माध्यमातून विकास धानवा बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. थँक्यू. 31 धावा धावफलकावरती 31 आतापर्यंत या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नो मॅन फलंदाज त्या ठिकाणी कैलास काकड. काही देखील अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला लीग येतो केक या ठिकाणी चषकामध्ये आपण पाहिला मासूम चषक जव्हारमध्ये पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदातर्फे चॅम्पियन संघ ठरला आणि नक्कीच यावेळेस इनसाइड आउटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तितकाच चांगला फंबल झाले इथून मिस फील्ड पाहायला मिळाले आणि त्याच कारणास्तव चेंडू सरळ क्लिअर होईल. सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने मात्र नक्की धावफलक जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. चांगली खेळी विस्फोटक कालच्या दिवसामध्ये नक्कीच चॅम्पियन संघ ठरला गेला तो म्हणजे या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचा. इथून नक्कीच यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही, परफेक्ट इलिव्हेशन नव्हतं त्या ठिकाणी. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. अमृत गहलाने मात्र चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केलंय. कुठून तरी चौकाराला एक मोठा गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. विकास दांडव्यासारखा फलंदाजाला परतीचा प्रवास त्या ठिकाणी करून दिला. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 3 चेंडू मागे फक्त 4 धावा करतोय आणि एक विकेट जरूर त्याच्या नावावरती. गोलंदाज पुन्हा एकदा अमृत गहला. मोठा प्रहार केला आहे कैलास काकडच्या बॅट मधून आलाय त्या ठिकाणी मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक सीमा रेखा पार षटकार. यावेळी सप्रतिम फटका सजवलाय त्या ठिकाणी. बॅकफुट शॉट टेकला. आणखी एक आलाय चेंडू सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 46 रन ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावरती. इथून चांगला चौकार आलाय जरूर योगेश बॅट मधून. इथून आपण पाहिला तर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 46 रन ऑन दी बोर्ड. धावांचा डोंगर उंचावला गेलाय. कमारी संघाने जी सुरुवात जी स्ट्रॅटर्जी पाहायला मिळाली याच्यामध्ये काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती आलाय. नो मॅन ऋतिक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला मोठा प्रहार केलाय कैलासच्या बॅट मधून उडवलाय जरूर
चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार षटकार. काही जबरदस्त या ठिकाणी कैलाश काकाड त्याच्या बॅट मधून षटकारांचा बाबूस पाहायला मिळतोय. याही वेळी चेंडूला उडवलाय सरळ लॉप केलाय. आणखी एक बॅक टू बॅक आलाय कैलास काकाड नावाचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद थँक्यू. जरी इथून पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदने चॅम्पियन संघ ठरलाय तरी थकवा जाणवत नसेल. अजूनही कैलास काकड तर एका बाजूला योगेश लढे हे दोन बिग बॅटल अजूनही मैदानामध्ये आहेत. कारण की अभिनंदन असेल कारण की येणाऱ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी. आणि नक्कीच मी कौतुक मानेन प्रशांतजी मानकर सर असतील तदनंतर मणेश उराडे सर असतील विद्यमान अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी धनराजी पठारी साहेब असतील आणि नक्कीच एक संधी निर्माण करून दिली आणि एक चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजे पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद. गोलंदाज त्या ठिकाणी ऋतिक वरती हल्लाबोल केला जातोय. यावेळी सोडवलंय जरूर चेंडू बराच काळ येत आहे. क्षेत्ररक्षण आलंय ते चेंडू खाली. इथून मात्र गुड जज विकेट टेकन सोप्पा झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होताना कैलास काकड बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज नितेश आलाय त्या ठिकाणी. गोलंदाज ऋतिकने चांगली गोलंदाजी हाताळली. षटकार जरूर आले पण त्याचा विकेट जरूर घेतला गेला. इथून फुलटच बॉल होता जरूर. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 59 रन ऑन दी बोर्ड 59 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. कैलास काकड जरूर चांगली विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. 23 धावा 7 चेंडूमध्ये. यावेळेस खराब चेंडू हाताळला होता पण फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद होत असताना योगेश लढे बॅक टू द पवेलियन. चला फलंदाज जयेश आलाय त्या ठिकाणी. नो मॅन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतिकचं मी नक्कीच कौतुक करेन. जिथून मात्र षटकारांचा पाऊस जरूर आला होता पण तिथून त्याला थांबवण्याचं कार्य त्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला गेलाय. चांगली गोलंदाजी 2 मोठे गडी करत करण्यामध्ये यश प्राप्त झालंय ऋतिक या गोलंदाजाला. नवीन फलंदाज जयेश आलाय. याचं देखील मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज त्या ठिकाणी ऋतिक तर एका बाजूला जयेश. यावेळेस खराब चेंडू हाताला जरूर बॅकवर्ड शॉट लागला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी.
चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. खराब फेकी राहिली गेली त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाला आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचले. 61 धाबा या ठिकाणी 4 षटकाच्या समाप्तीखेरीज 61 रन ऑन दी बोर्ड. 61 धाबा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकुर आलाय. यावेळेस मात्र नक्कीच सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. जयेशला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज त्या ठिकाणी चेतन भावार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज अंकुरने चांगली गोलंदाजी हाताळली. पहिलाच चेंडूवरती धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद जरूर झाला. जयेश. नवीन फलंदाज चेतन भावार आलाय. मीरा भाईंदर बाटेगाव प्रीमियर लीगचा आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची नियुक्ती झाली. यावेळी सोडवलाय नितेशच्या बॅट मधून फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. गुडक्यावरती बॅलन्स केला आणि चेंडूला सरळ पाठवलाय. सीमारेखा पार. षटकार. गोलंदाज या ठिकाणी अंकुर वरती हल्ला बोल केला गेलाय. यावेळेस गुड जज पाहायला मिळाला. इथून फलंदाजाला परतावा लागेल. यू मिस डेफिनेटली. क्लीन बोल्ड दांडी दांडी गुल पाहायला मिळाली. फलंदाज बाद होताना. नवीन फलंदाज त्या ठिकाणी दीपेश आलाय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली. षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली गेले अंकुरच्या माध्यमातून. यावेळी सोडवलाय दीपेशच्या बॅट मधून. आलाय दणदणी दर्जेदार षटकार. यावेळेस लिडिंग एज जरूर पाहायला मिळाले त्या ठिकाणी. यस एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 74 धावा. 74 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आणि नक्कीच चेतन बाबर यांचा विचार केला तर बबली इलेक्ट्रिशियनचे प्रोप्रायटर आहेत आणि नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये नियुक्ती झाली होती. मीरा भाईंदर बाटेगाव प्रीमियर लीग मध्ये आणि चांगला शॉट सिलेक्शन इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण आणि तिसऱ्या धावीचा प्रयत्न.
यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. एकंदरीत 2 धाबा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 76. या आकड्यावरती 76 रन ऑन दी बोर्ड आणि 77 धाबांचं लक्ष हे समोर असेल. त्या ठिकाणी आगवन शिसूपाडा संघाला. चला नेक्स्ट पुकार असेल कनव 11 नायगाव संघ कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघाचे कर्णधार. या कनव 11 नायगाव तर एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघाचे कर्णधार. या थँक्यू डीजे. तर मी इथून पुन्हा एकदा विनंती करेन कनव 11 नायगाव विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघाचे कर्णधारला आपण इथून आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी या संघाचा कर्णधार उपस्थित झाला. तर मी विनंती करेन इथून कनव 11 नायगाव संघ इथून दोन्ही कर्णधार आमच्या जॉईन झालात. मी विनंती करेन प्रभाकर जी एम सरांना की आपल्या शुभ हस्ते आता आपण नाणेफेकी करायची आहे. तर इथून नाणेफेकी केली जाते. एका बाजूला कनव 11 नायगाव संघ तर एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघादरम्यानची लढत शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपल्या भेटीसाठी येणारा नाणेफेकी मात्र केली जाते. 24 या ठिकाणी दिली गेली मात्र कॉल असेल कनव 11 नायगाव संघाचा आणि इथून मात्र काटाला मात्र नाणेफेकी जिंकली गेली आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी या संघाला. प्रथम नाणेफेकी जिंकून काय निर्णय असेल तुमचा? इथून तुम्ही प्रथम षटक करणार आहात. 5 षटकांचा सामना असेल. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात? 40-50 आणि 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्यामध्ये असे तुमचे कोणते गोलंदाज आहेत जे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाचं योगदान देणार? महेश ना मयूर. आणि इथून एकंदरीत तुम्ही नाईट स्पर्धा खेळता. प्रथमच खेळाडू विभागामध्ये तुम्ही सुद्धा दाखल झाला. खूप दूरवरचा प्रवास तुमचा सुद्धा. तर एकंदरीत नाईट स्पर्धा खेळताना या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन भारी आहे. पहिलीच मॅच आहे नाईटची आमची. ठीक आहे. सोबत बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर इथून वळूयात कनव 11 नायगाव संघाच्या कर्णधाराकडे. इथून जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असते तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. इथून आता मानाविरुद्ध प्रथम फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आहे. इथून 5 षटकांमध्ये किती धावा जमवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? जेवढा आमच्याने प्रयत्न होईल तेवढा आम्ही करू. आणि इथून शेवटचा अंतिम प्रश्न असेल की असा टेनिस क्रिकेट विश्वमधील कोणता खेळाडू आहे जो मात्र तुम्हाला आवडतो, तुम्ही त्याला फॉलो करता? थँक्यू सो मच. गौरव तर तुम्ही फॉलो करता. इथून टॉस बॉक्स वर असते न्यूज आहे. प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी या संघानं आणि इथून मात्र षटक त्यांनी स्वीकारला. प्रथम फलंदाजी करायची आहे कनव 11 नायगाव संघाला. तर तुम्हाला जाऊयात मैदानाच्या आत त्या ठिकाणी जॉईन होतील आमचे साथी समालोचक कपिल गोरे. ओव्हर टू यू. दोन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. अमृत गहला तर एका बाजूला सचिन. अमृत गहला स्ट्राईक एंडला आहे. नो स्ट्राईक एंडला सचिन. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज योगेश लढेचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण केला आणि चांगला एक बॅकवर्ड शॉट लेगला षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश लढे तर एका बाजूला अमृत गहला. खराब चेंडू जरूर होता. वळवलं चेंडू
वळवलं चेंडूला. इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली. एकेरी धाबने धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या वरती 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश लाडे तर एका बाजूला सचिन. हा फलंदाज स्ट्राईक एंडला आणला जात आहे. इथून 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला. तदनंतर एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सोडवलाय जरूर. क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय सचिन नावाचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावा. योगेश लेडीवरती देखील हल्ला बोल केला जातोय. फलंदाज सचिन. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे सिद्धार्थ लाडे. त्या ठिकाणी फंबल जरूर झाले. इथून एक धाव काही रोखू शकणार नाही. एकेरी धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 रन ऑन दी बोर्ड. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने जी सुरुवात पाहायला मिळते तर म्हणजे आपण पाहिलं आगवण शिसूपाडा संघ आम्ही देखील कमी नाही आहोत हे दर्शवत असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा योगेश. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी योगेश लाडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू थांबलाय जरूर आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहिला गेला. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी. OUT आउट. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी अमृत गहला बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज नितेश बाळशी त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज आपण पहिला त्या ठिकाणी चेतन बाबर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पहिला 15 या वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज चेतन बाबर तर एका बाजूला सचिन. हा फलंदाज पहिलाच बॉल उडवलाय जरूर. चेंडू येईल सरळ सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद थँक्यू. षटकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाज चेतन बाबर बॉलिंग ट्रॅक वरती. इथून धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलाय सचिन. सचिन वांगाड तर एका बाजूला पण पाहिला त्या ठिकाणी चेतन बाबर. पुढील बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळी सरळ बॅटचा हेलिकॉप्टर लँड इन टू गॅप मध्ये दीपेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 रन 22 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक आहे प्रगती पथावर. चेतन बाबर गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्यात. नितेश बालसी हा फलंदाज स्ट्राईक एंडला. इथून मात्र क्षेत्ररक्षक बीट होताना
तितका चांगला कव्हर अप जरूर केला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी चेतन भावरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज चेतन भावर तर एका बाजूला नितेश बालसे हा फलंदाज पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळालाय. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून जर आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलाय आणि तो रिव्ह्यू तुम्हाला अगदी 10 सेकंदामध्ये घ्यायचा आहे, याची नोंद असू द्या. आणि जर रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू बसेल. यावेळेस काय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना चेतन भावर इथून षटकार जरी आला आणि मला मीरा भाईंदर बाटेगाव प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून का नियुक्ती झाली हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना चेतन भावर चांगली गोलंदाजी. तर एका बाजूला नितेश बालसेला पूर्णपणे आतापर्यंत बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल हाताळलेत. उडवलाय यावेळेस मात्र आसमानी टोळा, गगनाला भिडणारा आलाय सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद. इथून धावफलक आपण पहिला 2 षटकाच्या समाप्ती करीस 28 धावा, 28 रन ऑन द बोर्ड. 77 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे आणि त्या अनुषंगाने 2 फलंदाज फलंदाजी करत असताना सचिन त्या ठिकाणी सचिन वांगड तर एका बाजूला नितेश बालसे हे 2 फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. जी खेळी साकारत आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अनिश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला सचिन वांगड हा फलंदाज आहे, ज्याची जणू काही आतापर्यंत खेळपट्टी प्रेमात पडलाय आणि चांगले षटकार जरूर आले. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण सामना करत असताना संघर्षाची पराकाष्ठा मैदानामध्ये. गोलंदाज अनिश तर एका बाजूला सचिन वांगड. पुन्हा एकदा पहिलाच बॉल उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत. इथून मात्र झेल धरतीला दान केला जातोय. इथून अचूकरित्या फेकी येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 30 रन ऑन दी बोर्ड, 30 धावा धावफलकावरती. 77 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे आणि तिथून जी सुरुवात राहिली गेली याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की चांगली सुरुवात नेहमी अर्धयशाची पायरी असते. हे सातत्याने जपलं जातं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आणि नक्कीच तुम्हाला जर यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं, जरी जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी इथून मात्र क्रिकेट हे सध्या आतापर्यंत ऑफलाईन आहे. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार वॅकेंट एरियाला क्लिअर करेल सचिन वांगड नावाचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद, थँक्यू. या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचले. 36 रन ऑन दी बोर्ड, 36 धावा, अर्धा पल्ला पार केला आहे आतापर्यंत. त्या ठिकाणी आगवान सिसोपाडा यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू बराच काढावेत. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र अचूकरित्या फेकेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इथून 2 धावा महत्वाच्या असतील. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 38 रन ऑन दी बोर्ड, 38 धावा. अनिशा गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. आतापर्यंत 3 चेंडू मागे 10 धावा खर्च केल्यात. धावफलक 38 रन ऑन दी बोर्ड, 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सचिन वांगड तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी नितेश बालसे, कारण की क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी. यावेळी सोडवलाय, क्या वाहा. इथून मात्र चेंडू आलाय सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी षटकार.
धन्यवाद. हे षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 44 आकड्यावरती. इथून आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 33 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना पाहिजे तर जुनी समस्व 14 चेंडू 33 धावांची गरज. यावेळी सोडवलाय सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय आणखी एक बॅक टू बॅक षटकार. धन्यवाद. थँक्यू. स्ट्राईक रेट थोडासा चिंतेचा विषय ठरला गेला. इथून 9 चेंडू आणि 27 धावांची वैयक्तिक खेळी 36 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना 400चा या ठिकाणी स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. सचिन वांगड इज ऑन फायर. गोलंदाज अनेश यावेळेस वळवलाय जरूर चेंडूला. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून तितकी चांगली फलंदाजी आपण पाहिली. 3 षटकाचे होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 50 रन ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू असतील 12 आणि 27 धावेची आवश्यकता असेल. 12 गेंदे से 27 रनों की दरकार. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा सॉन्ग या ठिकाणी प्रेशर रिलीज सॉन्ग. गोलंदाज झालाय त्या ठिकाणी कैलाश काकड. इथून 12 चेंडू 27 ची गरज असेल. फलंदाज नितेश बालसी तर एका बाजूला सचिन वांगड. 12 चेंडू आणि 27 ची गरज. कैलाश काकड गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी कैलास काकड. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो राहायला गेला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 51 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 11 आणि 26 धावेची गरज असेल. 11 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 11 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज कैलास काकड तर एका बाजूला सचिन वांगड. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून एक धाव मिळाले. एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 10 चेंडू 25 ची गरज असेल. 10 गेंदे से 25 रनों की दरकार. काय जबरदस्त सामना रंगतोय. हृदयाची ठोके वाढवणारा सामना नक्कीच पाहायला मिळेल त्या ठिकाणी. इथून 10 चेंडू आणि 25 ची गरज आहे. गोलंदाज कैलास काकड चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू मागे 2 धावा खर्च करतोय. 10 चेंडू 25. यावेळेस मात्र नक्की स्लोवर फसवा चेंडू हाताळला गेलाय. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून 9 चेंडू आणि 25 ची गरज असेल. नऊ चेंडू आणि 25 धावा. नऊ चेंडू 25 धावा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच थोडासा डेंजर एंड कडे आले होते. इथून 8 चेंडू आणि 24 ची गरज असेल. 8 चेंडू 24 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. कैलास काकडाला कुठेतरी गोलंदाजीवरती जो टर्निंग पॉईंट ठरली गेली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. 3च धावा खर्च केल्या 4 चेंडू मागे. कारण की अनेक वर्ष अनुभवाचं भंडार आहे कैलास काकड. यावेळी सोडवलाय काय जबरदस्त. इथून चेंडू आलाय सरळ
सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद, थँक्यू. इथून येणारी चेंडू असतील 7 चेंडू 18ची गरज. यावेळेस बोलावलंय जरूर त्या ठिकाणी. इथून जरूर षटकाची होते समाप्ती. इथून येणारी चेंडू असतील वाईट आहे रिव्ह्यू साठी. ओके ओके. यस, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. इथून येणारी चेंडू असतील 6 आणि 18 धावेची गरज असेल. 6 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक टाळण्यासाठी चेतन बाबरला मात्र आणलं जात आहे. दुसरं स्पेल असेल आणि या सामन्याचं शेवटचं आणि अंतिम षटक असेल. 6 चेंडू आणि 18ची गरज. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस अप्रतिम इनसाइड आउटचा फटका इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद, थँक्यू. इथून इथून 5 चेंडू आणि 14ची गरज. पहिल्या चेंडूवरती नितेश बालसीच्या बॅट मधून चौकार आलाय. 5 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 5 चेंडू 14 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन बाबर. यावेळेस खराब चेंडू हात आलाय. इथून मात्र चेंडू सरळ डिसिजन चौकार आलाय आणि या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 67 धावा धावफलकावरती. इथून येणारे चेंडू असतील 4 आणि 10 धावेची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 4 चेंडू 10 धावा. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जिथून 77 धावांचं लक्ष हे समोर असताना जी विस्फोटक खेळी साकारली गेली 2 फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला सचिन वांगड तर एका बाजूला नितेश बालसी. काही जबरदस्त खेळी. एका बाजूला पण पहिला कमारी संघ आहे तर एका बाजूला अगवन सिसुपाडा. या संघादरम्यान बिग बॅटल बिग मॅच या ठिकाणी. इथून अजूनही 4 चेंडू आणि 10ची गरज आहे. इथून 4 चेंडू आणि 10ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन बाबर. यावेळेस मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस, त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून 3 चेंडू आणि 9ची गरज असेल. 3 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. हा चेंडू निर्णायक ठरेल
आणि महत्वाचा असेल. सचिन वांगड आलाय स्ट्राईक एंडला. 3 चेंडू आणि 9ची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन पवार. उडवला यावेळी स्काय क्लास मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय लांब लांब षटकार. आतापर्यंत 14 चेंडू 49 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना सचिन वांगड इथून 2 चेंडू 3 ची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 7 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. सचिन वांगड माझ्यासाठी नाही तर नावासाठी नाही तर गावासाठी मला 100% योगदान द्यायचं आहे. इथून 2 चेंडू आणि 3 ची गरज. 2 चेंडू आणि 3 ची गरज. गोलंदाज चेतन पवार. यावेळेस वळवलाय चेंडूला. इथून डॉट बॉल आलाय. इथून 1 चेंडू 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. रिव्ह्यू लॉस्ट आहे बॅटिंग टीमचा. प्लीज तुम्हाला एकच रिव्ह्यू दिलाय. तुमचा रिव्ह्यू लॉस्ट आहे. फेअर डिलिव्हरी असेल. इथून अंपायर कॉल. इथून 1 चेंडू आणि 3 ची गरज असेल. 1 चेंडू 3 धावा. षटकार येईल की चौकार येईल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. हृदयाची ठोके वाढतायत. यावेळी सोडवलाय जरूर चेंडू बराच काळ हवेत. 1 धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि तिसऱ्या धावीचा प्रयत्न दर्शवतील का. इथून मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळेल. चला लगेच दोन्ही कर्णधार या आणि आपापले खेळाडूंची नावं द्या. पटापट या. लगेच या प्लीज. यस 50 झाले. सचिन वांगड बॅट वरती करायचे आहे. काही जबरदस्त खेळी रंगली. इथून सुपर ओव्हर मध्ये सामना नेऊन ठेपला गेलाय. या लगेच कर्णधार आपण नावं द्यायचे आहेत लगेच. योगेश लढे कर्णधार टीम अँड कॅप्टन. चला 2 फलंदाज.
इथून काही जबरदस्त 77 धावांचं लक्ष आहे समोर असताना आगवण शिसूपाडा संघाचं मी नक्कीच कौतुक करेन. अंतिम षटकापर्यंत आणि अंतिम चेंडूपर्यंत जी लढत पाहायला मिळाली, कडवी संघर्ष, कडवी लढत. त्या ठिकाणी दोन बॅटल आहेत, एका बाजूला सचिन वांगड तर एका बाजूला अमृत गहला. हे दोन बॅटल आहेत. गोलंदाज कैलास काकड गोलंदाजी ट्रॅक वरती सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पहिलाच बॉल असेल सचिन वांगडसाठी. यावेळेस पहिलाच बॉल थोडासा स्लोवर हाताळला गेलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, गतीमध्ये व्हेरिएशन झालं, डॉट बॉल झालाय. चांगली सुरुवात. यस, रिव्ह्यू आला या ठिकाणी वाईट साठी. यस, फेअर डिलिव्हरी. इथून डॉट बॉल आलाय, रिव्ह्यू लॉस झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा पण पाहिला त्या ठिकाणी कैलास काकड तर एका बाजूला सचिन वांगड. काकड आणि वांगड असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत कैलास काकड. जबरदस्त या ठिकाणी अजूनही शेवटचे आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दोन्ही बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी केली जाईल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली त्या ठिकाणी चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट जरूर पाहायला मिळाले. पण इथून एक धाबेने खातो पण झालाय. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे आगवण शिसूपाडा संघ जाऊन पोहोचलाय एक या आकड्यावरती. इथून शेवटचे आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज कैलास तर एका बाजूला पण पहिला अमृत गहला स्वतः कर्णधार संघाचे या ठिकाणी आगवण शिसूपाडा आपण पाहतायत. तर एका बाजूला विपक्षामध्ये कमारी संघ. पुन्हा एकदा अमृत गहला स्ट्राईक एंडला कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की एका बाजूला पहिला तर कैलास काकड चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक सोप्पा झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी अमृत गहला ठरलाय फेल. धन्यवाद धन्यवाद उंबर लाडू. आपण वळूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राकेश. राकेश कौल या ठिकाणी नवीन फलंदाज. आतापर्यंत आपण पाहिला त्या ठिकाणी 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय आणि एक विकेट जरूर त्याच्या नावावरती. कैलास काकड इथून जर एखादे 2 मोठे फटके येत आहेत तर मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा कैलास काकड तर एका बाजूला राकेश कौल. नवीन फलंदाज झालाय. लास्ट विकेट पाहायला मिळेल. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत एकच धाव खर्च केलाय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला त्या ठिकाणी. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, याही वेळेस फंबल झाले. एकंदरीत आपण पाहिला त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या धावीचा कॉल. इसच फलंदाज बाद होताना या 2 धावेने स्कोर कोड धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती आणि 4 धावांचं लक्ष असेल कमारे संघाला. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसे 2 बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करा मित्रांनो, स्पीडअप करा.
इथून पण वळीवा मैदानामध्ये 6 चेंडू आणि 4 ची गरज असेल, कारण की 4 धावा हे देखील खूप महत्वाच्या असतील. कारण की एकंदरीत आपण विचार केला, महेंद्र पामसिंग धोनी यांचा विचार केला तर भारताचा एक असा यष्टीरक्षक होता जो स्टंप पाहून सामना जिंकवायचा. लोक अशी उगाच म्हणायचे नाही की आज तुम्हाला एका सामन्याची आठवण करून देतो, जिथे साऊथ आफ्रिका आणि भारतामध्ये वन डे सामना चालू होता तेव्हा सामन्याचा निकाल जवळपास लागलाच होता. कारण की साऊथ आफ्रिकेला 47 बॉलमध्ये 3 धावांची गरज होती आणि त्याच्याकडे 2 विकेट देखील शिल्लक होते. इथून भारताचं जिंकणं देखील कठीण होतं, पण लोक स्टेडियम सोडून देखील चालले होते. पण स्टंप मागे उभ्या असलेल्या MS धोनीच्या डोक्यात अजूनही प्लॅनिंग चालूच होती. भारताला जिंकण्यासाठी 2 विकेटची गरज होती आणि MS धोनीने फिल्डिंगमध्ये बदल केले आणि गोलंदाज मुन्नार पटेलकडे गोलंदाजी दिली. मुन्नार पटेलने बॉल चांगला टाकला, फलंदाजाने तो बॉल हिट केला, सरळ युसुफ पठाणच्या हातामध्ये विसावला. MS धोनीने पुन्हा फिल्डिंग चेंज केली, पुन्हा एक शेवटचा विकेट देखील गेला आणि जो सामना जिंकणं तर टाय देखील होऊ शकत नव्हता, तोच सामना भारताने जिंकला. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नका. ह्या 4 धावा देखील महत्वाच्या असतील. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 4 धावेची गरज असेल. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी अमृत गहला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज आपण या ठिकाणी अमृत गहला आहे, तर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं कैलास काकड आणि योगेश लढे हे सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथून 6 चेंडू आणि 4 ची गरज असेल. जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. बिग बॅटल, बिग मॅच. इथून 6 चेंडू 4 ची गरज. अमृत गहला आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती, तर एका बाजूला कैलास काकड आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सहा चेंडू आणि 4 ची गरज. 6 चेंडू 4 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मोठा प्रहार, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. एक धाव मिळाली आणि एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 5 चेंडू आणि 3 ची गरज असेल. 5 चेंडू 3 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अगवन सिसुपाडा तर एका बाजूला कमारे. 5 चेंडू आणि 4 ची गरज असेल. 5 चेंडू 3 ची गरज समजवा. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी अमृत गहला चांगली गोलंदाजी हाताळतोय. योगेश लढे स्ट्राईक एंडला आहे. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल. 5 गेंदे सेस 3 रन ओके दरकार. गोलंदाज पुन्हा एकदा अमृत गहला तर एका बाजूला योगेश लढे. यावेळी अप्रतिम तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली त्या ठिकाणी आणि एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 4 चेंडू आणि 2 ची गरज असेल. 4 गेंदे सेस 2 रन ओके दरकार. काही जबरदस्त हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. सुपर ओव्हर मध्ये सामना जरूर गेला होता, पण इथून जी पलटवार गोलंदाजी साकारली गेली कैलास काकड या गोलंदाजाने. इथून 4 चेंडू 2 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. इथून मात्र नक्कीच 3 चेंडू 2 ची गरज असेल. 3 चेंडू 2 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 3 चेंडू 2 धावा. इथून हे कंपल्सरी चेस असेल. 3 चेंडू 2 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र काही जबरदस्त इथून थोडेसे एफर्ट पाहायला मिळत आहेत. इथून 2 चेंडू आणि 2 ची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा हे सामन्याचं समीकरण. इथून काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून 2 चेंडू 2 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा अमृत गहला. यावेळेस डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त. इथून म्हणून म्हणतात ना, हिमतीचा होऊ दे सूर्योदय, अंधारावरती मात दे, एकटं लढतय लेकरू तुझा, प्रयत्नांना साथ दे. इथून दुसरं काही नको देवा, पण आशीर्वादाचा हात दे. काही जबरदस्त.
इथून म्हणतात ना, दिवा मातीचा असो की सोनाचा, पण अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं असतं. म्हणून एक चेंडू 2ची गरज मी आधीच म्हटलं होतं. यावेळेस या सामना विजयी संपादित करतोय तो म्हणजे जिथून 6 चेंडू 4ची गरज असताना जो पलटवार केलाय. कम ऑन डीजे. धन्यवाद. थँक्यू. मी आधीच हस्तांदोलन करून घ्या प्लीज. सेकंड करून द्या मित्रांनो.